थंडी इतकी वाढायची की आमच्या दुकानातला खोबरे तेलाचा दगड व्हायचा. सकाळच्या उन्हात तेल वितळायला ठेवल्यानंतर डब्याला चिटकून मी सामायिकच्या अभ्यासाला बसायचे. कारण दिवाळी असायची. शेवटचा पेपर संपून घरी आल्या आल्या कधी 100 पेजेस वही आणायला जावं लागायचं. त्यात 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी, 100 म्हणी असा नित्यक्रम नेहमीच ठरलेला असायचा. कारण दिवाळी होती. डोक्याला ताण देऊन खरखडल्याशिवाय, दिवाळीचा अभ्यास मार्गी लागल्याशिवाय चैन पडायची नाही. कारण तोंडावर दिवाळी असायची. सरकारी दवाखान्यातल्या रिकाम्या चलाईच्या बाटल्या, शेतातील माती आणि मिळतील तिथे मोठे दगड, विटा जमवण्यासाठी फक्त एका दिवसाची हेडलाईन असायची. आणि तो जी पाळणार नाही त्यांना किल्ल्यावर मालकी सांगायचा नाही हा कायदा तोडण्याची कोणाची हिंमत नसायची. कधी थेट विटांवर विटा लिंबून, तर कधी बारदान चिखलात उतरून गड आकार घ्यायचा. कधी कंपास पेटीमधून बारक्या पट्टीने पायऱ्यांचं बांधकाम व्हायचं. चुकून कोणा मोठ्यांची मर्जी असेल तर काडी पेटीची म्हणजेच आपल्या माचीस पेटीची झुलता पूल पण बांधला जायचा. सलईचे कारंजे, आलिम मोहरीची शेते म्हणजेच हिरवाई ठेवायचे. रोज फरशीच्या सिंहासनावर राजे विराजमान व्हायचे. मावले भाऊबीज होईपर्यंत गड राखायचे. रोजच्या रोज गडांची चिरांची डागडुग व्हायची. कारण दिवाळी असायची. शेजारच्या स्टेशनरी दुकानातून निळे गुलाबी कार्डशीट आणून भेटकार्ड केली जायची. पप्पा आयत काढून द्यायचे आणि दीदीवर त्या स्केच पेनाने मोर, पंत्या, कंदील, फळाची टाटे रंगवून द्यायची. आजी आजोबा, शाळेतल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना नावे टाकून भेटकार्ड दाखवत फिरायची आणि दिवाळीच्या आत त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या घरी पोचवायची. आणि मोठा दिलासा करत फिरायची आणि सर्वांना द्यायची. सर्व वली मध्ये फराळासाठी यायचे. दादा आणि खारे बाला असत हसत माझी आई म्हणायची. कुणाकुणाच्या पडद्यात जाऊन खपरी दगड पार्ट्या घेऊन आणायची लागायची. मुलाच वाकडी अंगण असलेली दगडाची भर टाकून सुद्धा चोपणीने चोपायला लागायची. तरी वाकडी राहिलेली अंगण बायका शेणाने मात्र सारवायच्या. लक्ष्मीपूजेची रांगोळी आधीच 4 दिवस ठरलेली असायची. पहाटेची अंघोळ झाल्यावर आईला रांगोळीत रंग भरायला मदत करायला जावं, तर कागदी कंदिरेच्या मंद प्रकाशात टिपकांची सुरेख रांगोळी रंग घेऊन तयार असायची. उजाडाच्या आत दार सजायची. कारण दिवाळी असायची. कोणाच्या दारात आज काय तलतंय, कोणाच्या घरात आज काय शिजतंय हे नाकाला बरोबर कळायची. नाश्त्याला त्रिकाल पुड्यात चिवडा, लाडू आणि शंकरपाळा सहज हजर असायची. कारण दिवाळी असायची. पुढच्या 5 दिवसात फराळ म्हणजे काय, पण नाश्ता म्हणजे काय असणार याचा प्रश्नच उडत नसायचा. कारण वर्षातून एकदाच घरी बनलेला फराळ आम्ही घेऊन बसायचो. डबा कपाटातून खाली यायचा. आम्ही डब्याभोवती गोल गोल करून बसायचो आणि आधी तिला उघडण्याचा सुवास त्याच्यातून खायचो. सुवासावर आनंद मिळवायचो. मग उठण्याचा सुवास, त्यावर मोती साबणाचा सुगंध आणि त्यात नवीन कपड्यांचा वास ओढ लावायचा. कधी एकदा फ्रॉक घालून मिरवण्याचा मिळतंय असं वाटायचं. फटाक्यांचा हट्ट व्हायचे, पण परवलते तेवढेच फुलबाचे पिशवीत मात्र आमचे यायचे. नागगोळ्यांना जाळून फरशा कालमिट्ट करायचो आणि फुसफुसत निघालेला नाग वाऱ्यासह उडून जायचं. लवंगी पटक्यांची माल सुटसुटीत करून वाजवायचं. कारण पुरतील असे पप्पा म्हणायचे. टिकल्या म्हणजेच आपले 1 रुपयाची फटाकड्याची डब्बी, ती तोडून वाजवायचो. दगडावर दगड आणि त्यावर हातोडी असं करून वाजवायचो. कारण ते पूर्ण दिवाळीभर फिरवायचे असं करायचो. झेंडूच्या टिकल्या ढीग पडायचे. आंब्याच्या फांद्या आणल्या मोठ्या सुईत जाऊन पडायचे आणि घराला तोरण लागायचे. सगळीकडं लांब लचक लागलेली दिवाळीची माल असं वाटायचं. दिवा आपली बाजू ठेवून लख प्रकाशमय चमकायचा. आई मात्र तेल संपल्यानंतर आठवणीने दिवा घरात घेऊन यायची. जन्मापासून आजपर्यंत दिवाळी आनंदाची झाली, होत गेली, होत राहील. नवीन कॅलेंडर येत राहील. आणि सगळ्यात आधी दिवाळी कधी आहे हे चकली खायला तोंडात दात नसले तरी बघत राहील. कारण दिवाळी आहे. लहानपणाची दिवाळी खरंच खूप नवल आहे. कारण ते एक अनोळखी आणि एक संवाद देणारी, म्हणजे एक बोलतात कसं आपण त्या पद्धतीत, म्हणजे रांगोळी हे ते सगळे एक चाहूल देते. याच्यामध्ये पहिले कारण म्हणजे आपल्याला सुट्टी लागते. सुट्टी लागलं म्हणजे आपण मामाच्या
मामाच्या गावाला जाणं, इथे जाणं, तिथे जाणं हे ठरवण्यात आपलं पूर्ण 2-3 दिवस शाळेचं पेपर असतानाही ठरवायचं, कारण दिवाळी असायची.